अच्छा, जो आज खेरगांव में जो तुम्हारा वहाँ कार्रवाई हुई तो प्रशासन ने आपको अल्टिमेशन दिया था कि इससे पहला कि भाई कुछ लेटर दिया हुआ था? आतापर्यंत तर दिलेलं नव्हतं. पाठीमागे दिलं होते. कालच्या कारवाईचं काय लेटर दिलेलं नव्हतं. डायरेक्ट अचानक त्यांनी कारवाई केलेली आहे. 24 वर्षापासून इथं मदरसा आहे. सगळी इथे स्थानिक लोक इथंच येतात नमाजला. 24 वर्षापासून आतापर्यंत पालिकेवाले वगैरे कोण आलेले नाहीत. फक्त पहिलं होतं ते पत्र्याचं होतं. पत्र्याचं काढून ते गळत होतं. मुलं बिलं खाली झोपणाऱ्यांना गरम बिरम होत होतं म्हणून फक्त आम्ही स्लॅब टाकलं. अनाथ मुलं आहेत तिथं आमच्या मदरशात. आणि कुठलीही अल्टिमेशन किंवा सूचना न देता, पूर्व सूचना न देता पालिकेने आमच्यावर डायरेक्ट कारवाई केली आहे. ये कार्रवाई इतनी रात को हुई तो उनका कुछ सुबह से या दोपहर से कुछ उनका ये था क्या? सकाळपासून नाही ना, काय नाही, दुपारपासून नाही. यांनी डायरेक्ट संध्याकाळी कारवाई केली. कारवाई पहाटे 2 ते 2च्या पुढे त्यांनीच कारवाई चालू केली. मुलं आतमध्ये झोपली होती. मुलं तिथून बाहेर काढली. झोपलेल्या मुलांना परत इकडे दुसरीकडे शिफ्ट केलं आणि नंतर कारवाई केली. अभी तुम्हाला प्रशासन से क्या आश्वासन है? प्रशासनाकडून काय अपेक्षाच नाहीत ना. प्रशासन मुळातच प्रशासनाचं काम करीत नाही. मुळात प्रशासन सरकारचा जावई असल्यासारखं काम करतोय. जांभळे पाटील फक्त थोडा कॉर्नर तोडतो म्हणला होता. त्याचा व्हिडिओ आहे आमच्याकडे. एकदम खोटं बोलून पोलीस प्रशासनाने पण सांगितलं होतं थोडा कॉर्नर काढू द्या आणि डायरेक्ट मशीन लावून पूर्ण पाडलेला. त्यांनी स्वतः सांगितलं की आनंदी बांधकामाचं आम्ही नियमितीकरण करणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर महानगरपालिकेने नियमितीकरण करण्यासाठी सूचना दिल्या. बरेचसे मार्गदर्शक ते पण दिलेले आहे. त्यानुसार आम्ही नियमितीकरण करण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला. आपल्या ज्यावेळेस नोटीस आली त्याच्यापूर्वी आम्ही काय केलेलं आहे, याच्यामध्ये फोटोस आहेत ना, ते आमचं हे असं स्ट्रक्चर होतं. ऑलरेडी हे स्ट्रक्चर होतं आमचं. त्याच्याला भेगा गेलेला पत्र केले. याच्यामुळे आम्ही आपल्याकडे अर्ज केला की आम्हाला हे दुरुस्तीसाठी फक्त तळच मजला केला. दुरुस्तीचा अर्ज केला. त्याच्यानंतर आम्ही बांधकाम सुरू केलं. ही एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की या परिसरामध्ये आत्ता सुद्धा इथे शेजारी मोठ्या बिल्डिंगचं काम चालू आहे. बऱ्याच बिल्डिंगचं काम चालू आहे. आमचं त्याच्यावरती आक्षेप असण्याचं कारण नाही. पण तिथं ही अनाथ मुलं 40 ते 50 अनाथ मुलं इथे शिकतात आणि हे फक्त तळमजलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही काही काम केलं नाही. ते पण आपल्याला पत्र देऊन कळून ते काम केलेलं आहे. त्याच्यानंतर नियमितीकरणासाठी सर प्रशासन बोले कि भाई तुम्हारा अनलीगल काम है, यहाँ का जो मदरसा इनलीगल का एक बांधकाम था क्या? अख्खं थेरगाव इनलिगल आहे. जवळजवळ 2.25 लाख बांधकाम इनलिगल आहे. मग ती सगळी का पाडली नाहीत? हे पाडले. इथून येताना हे सगळंच इनलिगल आहे. सगळंच पाडत यायला पाहिजे होतं ना. पाठीमागे पण इनलिगल आहे. स्कीम चालू आहे तिथं. शेजारी पूर्ण की शेजारची बिल्डिंग इनलिगल आहे. ते याच जागेवर कारवाई का? आमची घरं पण इनलिगल आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी आज एक स्टेटमेंट दिलेलं आहे की हे जे पाडलेलं अनधिकृत बांधकाम आहे हे मदरसा किंवा मस्जिद नसून हा एक हॉल होता. याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? 2001 पासून किरण गायकवाड झोपला होता का? मुळात किरण गायकवाडचा हा प्रेस घ्यायचं कारणच नाही. एकतर प्रदीप जांभळे पाटलांनी प्रेस घ्यायची, अतिरिक्त आयुक्त नसेल तर आयुक्तांनी सांगायची. आणि हा हॉल जर असेल किंवा प्रशासनाचा कोण अधिकारी असेल त्याला कालच दिसला का? 2001 पासून आम्ही इथं नमाज पडतो. पालिकेतला अधिकारी इथं कधी आला होता का नमाज पडायला? इथं सगळे स्थानिक नागरिक आहेत आम्ही. आणि हा हॉल मुळात हा हॉल नव्हताच. हा मदरसाच आहे आमचा. हॉल म्हणून ते खोटं सांगते. जांभळे पाटील का सांगत नाही हॉल होता म्हणून? किरण गायकवाडचा काय संबंध सांगायचा?